गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मित्रांनो सकाळचे 5:30 वाजलेत आणि आज आपल्याला जायचं आहे नवरात्रीचं चिवरीच्या लक्ष्मीला. मित्रांनो भक्तांची खूप गर्दी असते म्हणून लवकर जावं लागतं आणि लवकर दर्शन होतं आपलं लवकर गेलो तर आता 5:30 वाजलेत. अजून बाहेर अंधारच आहे, अजून आंघोळ वगैरे करायचे आपल्याला. तर आपण निघूया 6 पर्यंत. तोपर्यंत मी ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून घेतो. तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग माझा कंटिन्यू बघा. तर चला मित्रांनो पहिलं पाणी गरम करून घेऊ कारण थंडी खूप वाजते सध्या. नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी तयार झालोय. आता आपल्याला लवकर जायचं आहे कारण आता 6 वाजलेत, अजून आपल्याकडे टाइम आहे. पण नवरात्रीचं खूप गर्दी होते, देवीला बघण्यासाठी खूप गर्दी होते मित्रांनो. तर म्हणलं आता आपण लवकर जाऊया आणि देवीचं दर्शन करूया आणि हे दर्शन मी तुम्हाला पण घरात बसून घडवणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग माझ्यासोबत कंटिन्यू बघा. तर आता आपण निघतोय सोलापूर वरून चिवरीला. तर चला मित्रांनो, तर आपण खाली आलोय आता. पण आता इथलं वातावरण बघा सकाळचं किती शांत आहे, एकदम मस्त वाटत आहे. तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो पक्ष्यांची किलबिल असते, चिव 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 आवाज करतात, हे ऐकायला खूप छान वाटतं. आणि इथे झाडी पण भरपूर आहे त्याच्यामुळे वातावरण पण एकदम शांत एकदम आहे ना, मस्त. तर चला उशीर नको व्हायला आपल्याला. मित्रांनो तर आम्ही आता निघालोय चिवरीला, बसलोय आता गाडीमध्ये. तर आता आपला प्रवास सुरू झालाय सोलापूर ते चिवरी. चला मित्रांनो, तर हा आहे सोलापूर उमरगा हायवे आणि या हायवे वरूनच आपल्याला चिवरी या गावाला जायचं आहे. पहिलं मित्रांनो आता मार्केट यार्ड लागला आहे आपल्याला आणि इथून टर्न घेतलं की हा रोड उमरग्याला जातो आणि आपल्याला इटकळवरून परत टर्न घेऊन चिवरी या गावाला जायचं आहे. तर मित्रांनो आजूबाजूला हिरवळ दिसत आहे, थोडा गारवा पण आहे आणि आपला प्रवास खूप सुंदर होणार आहे. कारण याचं कारण तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे. पण याच्यामध्ये आता पाऊस पण आपल्या सोबतीला आला आहे. तुम्ही बघा पाऊस पण चालू झाला आहे आता एकदम जोरदार, कारण आपण इटकळ पास केलो आणि पावसानं झुडपायला आपल्याला चालू केलं. तर तुम्ही काचावरती पण बघू शकता, मी पुढे पण तुम्हाला दाखवतो आता. तर बघा तुम्ही रोडवरती पण पूर्ण पाणी आहे. तरी पण मित्रांनो काही लोक छत्री वगैरे घेऊन प्रवास करत आहेत आणि हे लोक चिवरीला जात आहेत, चालत प्रवास करतात मित्रांनो. काही गाड्यावरती करतात, काही रिक्षाने प्रवास करतात, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो भरपूर भाविक भक्त इथं पावसामध्ये पण येतच असतात. मित्रांनो खूप भाविक भक्त इथं श्रद्धेने येतात. आणि फायनली मित्रांनो आपण आलो आहोत चिवरी या गावामध्ये आणि इथंच आहे चिवरीचं खूप मोठं असं देवस्थान आणि आता आपण इथं देवीचं दर्शन घेणार आहोत. तर चला जोरात चला. मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर असा पाऊस जोरात चालू आहे. मित्रांनो तर हे आहे लक्ष्मी मातेचं मुख्य प्रवेशद्वार. खूप सुंदर कमान बांधलेली आहे जिथून मंदिराचं अप्रतिम दृश्य दिसतं. मित्रांनो भरपूर पाऊस होतोय, दर्शन वगैरे आपलं आता करायचं आपल्याला. तर दर्शन करून घेऊया चला. तुम्ही मंदिर बघा. मित्रांनो लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आल्यानंतर येथेच आजूबाजूला खूप सारी छोटी दुकानं लागलेली आहेत. आम्ही पण एका आजीच्या दुकानामध्ये आलो, तुम्ही बघू शकता. येथून आम्ही घेतोय नारळ, अगरबत्ती, बेलफूल, हे सर्व काही आम्ही घेतोय आणि हीच तयारी करून मित्रांनो आता आम्ही निघतोय लक्ष्मीच्या मंदिराकडे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इकडचे साईडचे दुकानं पण दाखवत आहे. मित्रांनो आता आपण जाऊया मंदिराच्या दर्शनासाठी. मित्रांनो चिवरी लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या जवळ पोहोचतात हलक्यांचा आवाज कानावर पडतोय आणि याच नादामध्ये एक भक्तिभाव भरून येतो. जोरदार पाऊस चालू आहे त्यामुळे मंदिराच्या आवारात सगळे भाविक भक्त उभा राहून लक्ष्मी मातेचे दर्शन झाल्यानंतर तिथंच थांबलेले आहेत. मित्रांनो आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. मित्रांनो जर तेल वगैरे घालायचं असेल तर तुम्ही इथं तेल घालू शकता. तुम्हाला तिथं दिवा पण दिसत असेल, तिथं तेल घाला. तर मित्रांनो आता आपण जाऊन मंदिराच्या आतमध्ये नारळ वगैरे फोडू. इथं लक्ष्मीच्या पाऊल खुणा आहेत, पहिल्यांदा आपण इथं दर्शन घेऊया. आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथं कासव पण आहेत, त्यांचं पण आपण दर्शन घेऊया आणि आतमध्ये जाऊया. मंदिराच्या आतचा परिसर पण मित्रांनो खूप सुंदर आहे. व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, तरी पण मित्रांनो आपण व्हिडिओ काढूया. तुम्हाला दिसतच असेल फोटो काढण्यास दंड आहे, तरी पण आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला दर्शन मी घडवणारच. तर कारण तुमची साथ आहे म्हणून मला पण ऊर्जा भेटते मित्रांनो.
तर आता तुम्हाला दाखवतो मी देवी। मित्रांनो फायनली आपल्या देवीचं दर्शन झालं आहे, तुम्हाला पण दर्शन घडवलं मी। तर आता आपण घेऊया पेढे। मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं हलगीच्या तालावर भाविक भक्त भर पावसामध्ये नाचत आहेत, कारण देवीची कृपाच अशी आहे की भक्तांना नाचवल्याशिवाय सोडतच नाही। ओ सावकाश सावकाश आजोबा, सावकाश। आजोबा पडले मित्रांनो आणि त्यांना खूप जोरात लागलं। ते मला बघून कसं तरच वाटत होतं एकदम, कारण येताना काळजीपूर्वक या, थोडंसं शेवाळ वगैरे आहे तिथं पायऱ्यावरती। मित्रांनो आपण मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेलो होतो नारळ फोडायला, तर तिथं आपल्याला पुजाऱ्यांनी एक हार दिला होता, तेच हार आपण आपल्या गाडीला लावतोय। मित्रांनो भरपूर पाऊस येतोय, त्याच्यामुळे दर्शन तर काय आपलं झालेलं आहे। आता आपण निघणार आहोत, कारण भरपूर पाऊस चालू आहे जोरामध्ये, कारण आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झाले। आता आम्ही निघतोय, तुम्ही बघू शकता डोकं पण भिजले, कारण चांगला जोरात पाऊस येतोय। आणि तर आता आपण जाऊया सोलापूरला, तर चला। तर फायनली मित्रांनो आपण निघत आहोत सोलापूरसाठी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वाटेमध्ये वयोवृद्ध माणसं पण छत्री घेऊन फिरत आहेत आणि रोडवरती खूप सारं पाणी साचलेलं आहे। इकडे तुम्ही बाया पण बघू शकता कामासाठी निघालेले आहेत शेतामध्ये, पण पाऊस जोरात। मित्रांनो भरपूर पाऊस येतोय, दर्शन तर आपलं झालंय, आता अर्ध्या वाटेमध्ये आम्ही आलोय। तुम्ही शेतकऱ्याची बघा इथं कांदा वगैरे रोप त्यांनी लावले, पण सगळं पाणी काय नाही शेतामध्ये बघा हो का। आता हे कांद्याच्या रोपामध्ये पण फुल पाणी आहे एकदम, काय करणार आहे। शेतकऱ्यासाठी खूप अवघड आहे परिस्थिती, कारण पाऊस थांबायलाच तयार नाही कसलाच, फुल पाऊस चालू आहे नुसता। तर चला जाऊया आपल्या सोलापूरकडे। मित्रांनो लक्ष्मी मातेचं दर्शन केल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही हायवेनं जात होतो। काही शाळेच्या मुली पिकअपनं प्रवास करत होत्या आणि पाऊस तर इतका जोरात येत होता, तरी पण ते शाळेला जातच होत्या। तर तुम्ही बघू शकता त्यांनी मला हाय केलं, मग मी पण त्यांना गोड अशा स्माईलमध्ये हाय केलं। मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगू, यातूनच मला आपलेपणाचा भाव जाणवला आणि मग मी त्यांना मजेत सांगितलं खाली बसा, काळजी घ्या, कारण पावसामुळे रस्ता ओला झाला होता। माझं ऐकून त्यांनी त्या गोड हसत बसल्या आणि एकदम हसत हसत मान डोलावली। हे बघून खूप छान वाटलं। पाऊस लय चालू आहे मित्रांनो, बराच वेळ झाला होता गाडीमध्ये नव्हतं डिझेल, आपण आलो होतो पेट्रोल पंपावरती। आता आपण डिझेल भरतोय, डिझेल भरून निघूया आपण सोलापूरच्या वाटेला। तर फायनली मित्रांनो आम्ही सोलापूरमध्ये आलोय आता, आणि आता थोड्याच वेळामध्ये काय जवळच आलोय आता। तर फायनली मित्रांनो आपण चिवरीचं दर्शन करून आलोय।
खरं तर इतका पाऊस चालू आहे ना, तरी पण आपलं दर्शन एक नंबर झालेलं आहे. मस्त आपण दर्शन करून आता आलोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. ओके, बाय.